नवनीत नावाचं जे एक वेचांचं पुस्तक आहे अका प्रेवळकर सरांनी जे संपादित केलेलं आहे, त्याच्यामध्ये शाहीर आनंद फंदींचे पणतू अनंत गणेश फंदी यांनी हे आम्हाला माहिती दिली अशी तळटीप आहे. म्हणजे हा जो सगळा स्थानिक इतिहास आहे साहित्य रसिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट मी आपल्याशी घेऊन आलेलो आहे. आपल्यासमोर बोलण्यासाठी आलेले आहेत शिरीष गंधे. शिरीष गंधे यांचं साहित्य क्षेत्रातलं, कला क्षेत्रातलं आणि विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रातलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. संगमनेरसारख्या शहरामध्ये ते राहिले. अहमदनगर संपूर्ण जिल्हा आणि त्याचा इतिहास त्यांनी समजून घेतला आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक सगळ्याच वातावरणाला त्यांनी त्यांची एक विचारदृष्टी दिली. एक लेखक म्हणून शिरीष गंधे यांचं नाव मोठं आहेच. त्यांनी एक नवं पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे पुत्र पयोधरेचा. हे ते पुस्तक आहे. पुत्र पयोधरेचा या पुस्तकामध्ये त्यांनी शाहीर अनंत फंदी यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी लिहिलेली आहे आणि म्हणजे हे पुस्तक आहे. या पुस्तकातला अंतरंग काय आहे त्यांच्याकडनंच आपण आता जाणून घेऊया. गंधे सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आणि इतकं महत्त्वाची कादंबरी तुम्ही लिहिलेली आहे जी आनंद फंदींच्या जीवनावर आधारित अशी आहे. खरं म्हणजे याचं स्वागत करताना मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमचा आणि अहमदनगर जिल्ह्याचा, तुमचा आणि संगमनेरचा, तुमचा आणि प्रवरेचा, प्रवरा नदीचा, अमृतवाहिनी नदीचा जो संबंध आणि संपर्क आलेला आहे तो कसा आला आणि या कादंबरीची निर्मिती कशी झाली याविषयी सांगा. माझं मूळ गाव संगमनेर. संगमनेरमध्येच माझा जन्म झाला आणि बालपण संगमनेरमध्ये व्यतीत झालं. माझे वडील हे बालसाहित्यिक श्रीकृष्ण गंधे. त्यामुळे अनेक लोकांचा राबता आमच्या घरी असायचा, साहित्यिक मंडळींचा असायचा. त्यामध्ये शाहीर अनंत फंदी यांचे पणतू, शाहीर अनंत गणेश फंदी हे कायम येत असत. ते वडिलांचे गुरु होते आणि संगमनेरच्या पेटीत विद्यालयामध्ये ते शिक्षक होते. तर ते कायम त्यांच्या ज्या चर्चा आहेत त्या माझ्या कानावर पडत होत्या आणि त्यातनं आपण शाहीर अनंत फंदी यांच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस या चर्चा घडत होत्या त्यावेळी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो आणि मराठी वाङ्मयाचा इतिहास एका बाजूला अभ्यासत असताना असं लक्षात आलं की शाहीर अनंत फंदींवर फार थोडंसं त्यांचं चरित्रात्मक परिचय आता उपलब्ध आहे. आणि ते वाचत असताना मनामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली की या विषयावर आपण काम केलं पाहिजे. म्हणून मी या चरित्रात्मक कादंबरीकडे वळलो. मुळात वडील पण कथालेखक असल्यामुळे, बालकथालेखक असल्यामुळे हे कथेची जी काही बीजं आहेत ते माझ्यामध्ये असल्यामुळे कथात्मक आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मग चरित्रात्मक कादंबरी आपण का लिहू नये आणि त्या दृष्टीने मी याच्याकडे वळलो आणि मग हे पुस्तक त्यातून आलं. मला उत्सुकता आहे या पुस्तकाची. ती उत्सुकता यासाठी अधिकीची वाढलेली आहे कारण अनंत फंदी अशा एका शाहिरावर चरित्रात्मक कादंबरी लिहिणं ही एक धाडसाची गोष्ट आहे. कारण अनंत फंदींचं सगळं जगणं जसं शाहिरीला जोडलेलं होतं, शाहिरी वाङ्मयाला जोडलेलं होतं, तसं त्यांचं जगणं कलेच्या नव्या नव्या, साहित्याच्या नव्या नव्या सौंदर्यशास्त्रीय प्रयोगांना पण जोडलेलं होतं. म्हणजे फटका लिहिणं आणि लावणीचं रूपच वेगळं रूप आविष्कारणं ही गोष्ट सोपी नाही आहे. तर ह्या सगळ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे म्हणजे अनंत फंदी व्यक्ती म्हणून आणि शाहीर म्हणून तुम्ही कसं पाहताय? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की
जेव्हा आपण एखादा उल्लेख करतो, शाहीर अनंतपंथी असेल किंवा शाहीर रामदोशी, तेव्हा ती शाहिरी तो कपाळावर बिल्ला लावल्यासारखा तो घेऊन आलेला नसतो. तो ज्या वातावरणात घडतो, ज्या ठिकाणी तो जन्माला आला आहे, ज्या मातीशी त्याचं नातं आहे, त्या ठिकाणचा लय, त्या ठिकाणची लय, ताल, त्या ठिकाणचं संगीत आणि तिथलं वातावरण, घरातले संस्कार, या सगळ्यामधून तो घडत जातो. शाहीर आनंदपंथी यांचं जे घराणं हे देशस्थ यजुर्वेदी कौंडिन्य गोत्री ब्राह्मण, आणि त्यांचा वडिलोपार्जित जो धंदा होता तो सराफीचा होता. पण त्याही आधीच्या पिढ्यांमध्ये गोंधळी पण पूर्वज करत होते, असं घराण्यामध्ये त्यांची जी माहिती चालत आलेली आहे आणि इतिहासकारांनी लिहिली. त्यातून हे लक्षात आलं की विशेषतः चंद्रावळ नावाची जी लावणी शाहीर आनंदपंथींनी लिहिली, त्याच्यामध्ये जवळपास 32 बाळ्यांचं वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ त्यांना दागिन्यांची समज उत्तम असावी. पण हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचं संगीत हे ऐकत असताना, आणि व्यक्ती म्हणून म्हणायचं तर अनेक इतिहासकारांनी पण हे नमूद केलं आहे की लहानपणी हा एक उनाडक्या करणारा मुलगा होता. कदाचित त्याचं कारण असं असावे की बालपणीच आनंदपंथींचे वडील गेल्यामुळे, निवर्तल्यामुळे आईचा धाक ज्या पद्धतीने हवा आहे तसा तो नव्हता, आणि घरामध्ये हा एकुलता एक मुलगा, कारण की या घोलप घराण्यामध्ये संतती टिकत नव्हती. आणि म्हणून त्या काळामध्ये संगमनेरामध्ये एकनाथ महाराजांचे जे सांप्रदायिक वारस होऊन गेले, ज्यांनी वारकरी संप्रदायात मोठं काम केलं, ते अनंत स्वामी यांच्याकडे त्यांचे पूर्वज गेले आणि आम्हाला आशीर्वाद द्या की आमच्या घरात संतती टिकत नाही. आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्यांची संतती टिकू लागली, असं त्यांच्या घराण्यातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितलं. आनंदपंथींच्या ज्या पणती होत्या शांताबाई जोशी, यांचंही हेच म्हणणं होतं, आणि म्हणून मग अनंत हे नाव त्याच्यामधून हे पुढे आलं. आणि वडिलांचं धाक नसल्यामुळे लहानपणी 4 मित्र जमवून शाहीर होण्याची बाळा जसं म्हणतात की गुरव त्याचे सगळे सोबती काय, तर अशा पद्धतीने वेगवेगळे जाते. म्हणजे पठ्ठेबापुरांनी ज्याला काय आपण म्हणू की जातीभेदाचा अंत केला, या ज्या काही घटना इतिहासकारांनी नमूद केल्या आहे, त्याचा आरंभ आनंदपंथींनी केला असं मला वाटतं. कारण की अनेक प्रकारचे मित्र, केवळ ब्राह्मण नव्हे तर गुरव आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की वैदू आहे. म्हणजे एका ठिकाणी मी कादंबरीत असं लिहिलेलं आहे की तो गोल्या नावाचा त्याचा मित्र आहे, तो गोल्या नावाच्या मित्राला अनंता धक्काबुक्की करतो, त्यावेळी तो ओरडतो, अनंत नाकू तन्नुटा विरू नाकू तन्नुटा. तर या पद्धतीने हे सगळ्या प्रकारचे मित्र आहेत. तो याच्यातून तो घडत जातो, तो पाहत जातो, जग पाहत जातो, आणि त्याच्यातला शाहीर आकारायला येतो. पण हा जो प्रसंग आहे तुम्ही जो सांगताय तो कुठला आहे? म्हणजे आनंदपंथी कुठे प्रमुख, त्यांचं गाव काय आहे आणि कसं आहे? संगमनेरचेच त्यांचा जन्म आहे. रक्ताक्षी संवत्सर आणि इसवी सन 1744 मध्ये त्यांचा जन्म झाला. घोलपांचा मोठा वाडा गुजरी म्हणजे बाजारपेठेमध्ये होता, आज तो नाही आहे, तो पडून गेलेला आहे. तर त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, त्या ठिकाणी त्यांचं बालपण व्यतीत झालं. त्यांच्या घरापासून, त्यांच्या वाड्यापासून प्रवरा नदी अगदी जवळ आहे, आणि प्रवऱ्यावर जाऊन मनसोक्त डुंबणे, ज्या वडाच्या झाडाखाली अनेक गोष्टी घडल्या, ते वडाचं झाड आजही साक्षी. मला अजून महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही हे जे नाव, आता प्रवरा नदीचा उल्लेख तुम्ही केला आहे, हे जे नाव दिलंय पुत्र पयोधरेचा, तर पयोधरेचा आणि प्रवरेचा शब्दशः संबंध कसा आहे तो थोडासा सांगा. पुत्र पयोधरेचा हे नाव देण्याच्या मागे उद्देशच असा होता की पयोधरा म्हणजे इतिहास, संगमनेरचा सांस्कृतिक त्याच्यानंतर पौराणिक इतिहास चालत असताना, म्हणजे शिवकालीन इतिहास चालत असताना संगमनेर हे स्वभाव होतं. आणि ह्या इतिहासामध्ये अशा काही नोंदी आहेत की प्रवरेला पयोधरा असं त्यांनी संबोधलेलं आहे. ह्याच्यामध्ये पय म्हणजे दूध, दुधाप्रमाणे जिथं पाणी स्वच्छ स्फटिक शुभ्र असं आहे, आणि तिचं पाणी नुसतंच हे नाही आहे स्फटिक शुभ्र, तर ते अतिशय चवदार आणि पाचक असं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात एक म्हण आहे की गंगास्नान आणि प्रवरा पान, ही जी म्हण आहे ती आहे, आणि म्हणून तिचं असं बारमाही वाहणारी. आणि प्रवरेला अमृतवाहिनी पण म्हटलं जातं, ते कसं? अमृतवाहिनीचा संदर्भ हा पौराणिक आहे की ज्यावेळी समुद्र मंथन झालं आणि अमृत कलश राहुनी पळवला,
तर त्यावेळेस तो कसा परत घ्यावा यासाठी जे जे काही त्या काळामध्ये उपाय योजले गेले त्यामध्ये भगवान विष्णूंची प्रार्थना केल्यानंतर त्यांनी एक रात्र ज्या ठिकाणी निवास केला त्या गावाचं नाव नेवासे पडलं. आणि जेव्हा तो प्रसंग घडला त्याचं शिर सुदर्शन चक्राने उडवलं. तर ज्या ठिकाणी ते पडलं तर राहूचं शिर पडलं, पण त्याचा आरी म्हणजे भगवान विष्णू म्हणून त्या गावाचं नाव राहुरी पडलं. पण ते शिर पडलं आणि ते तिथून चेंडूने टप्पा खावा आणि दुसरीकडे उडून पडावं, त्याप्रमाणे ते रतनगडावर पडलं. आणि त्यांनी तोपर्यंत काही थेंब गिळलेले होते अमृताचे. ते विष्णूने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या परवाने म्हणजे ज्याला आपण मराठीत पेर मानतो त्याने ते काढल्याचा एक उल्लेख आहे. आणि ते काही थेंब तिथून वाहणाऱ्या एका सुंदर अशा नदी पात्रामध्ये ते पडले. आणि म्हणून त्या परवाने ते काढल्यामुळे परवरा असा तो शब्द आहे आणि त्याचं अपभ्रष्ट रूप प्रवरा असं झालं. आणि अमृताचे थेंब पडल्यामुळे ती अमृतवाहिनी झाली असा तो एक संदर्भ त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून पुत्र पयोधरेचा असा हे शीर्षक मी योजलं. म्हणजे खरं म्हणजे आपण नगर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक गोष्टींच्या बद्दल जे सांगतायत तर ते खूप महत्त्वाचं आहे. ते तर आत्ताच्या पिढीने समजून घेतलं पाहिजे. विशेषतः अकोल्यामध्ये अगस्त्य ऋषींची परंपरा आहे. हो. संगमनेरला आनंद फंदींची परंपरा आहे. इकडे नेवाशांपर्यंत नगरपर्यंत ज्ञानदेवांची परंपरा आहे इकडे सगळी. तर नगर तर पूर्ण नगर शहर तर इतिहासानेच वैभवशाली इतिहासानेच भरलेलं आहे. तर हा सगळा इतिहासाचं जे आकर्षण आहे आणि कल्चर बद्दलची जी आत्मीयता आहे ही तुमच्या व्यक्तिमत्वात कशी आहे? ही यासाठी आली की संगमनेरजवळ जे जोरवे नावाचं गाव आहे त्या जोरवे गावाच्या शेजारी दायमाबाद नावाचं एक गाव आहे जिथे प्राचीन संस्कृती जे मोहनजोदडो आणि हरप्पा समकालीन आहे असं इतिहास संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मला वाटतं की देगलूरकर सर असतील, त्याच्या आधी हसमुखभाई साकलिया हे यासारख्या लोकांनी ते संशोधन केलं. आणि आपल्या इतक्या जवळ हे अशी काही ठिकाणं आहेत की जिथे ऐतिहासिक पुरातत्वीय किंवा असे प्राचीन सांस्कृतिक संदर्भ सापडतं. याचा शोध आपण घेतला पाहिजे. त्याच वेळेस ज्यावेळेस शाहीर आनंद पंथींचा संदर्भ येतो त्यांचे जे गुरु होते भवानी शंकर महाराज यांनी नाथ संप्रदायातल्या राऊळ पंथाची दीक्षा घेतलेली होती. आणि या राऊळ पंथामध्ये मुस्लिम लोकांचा जास्ती भरण आहे, मुस्लिम साधूंचा. आणि संगमनेरात जर डोकून पाहिलं तर आज महाराष्ट्रात कुठेही एवढा मोठा उत्सव होत नाही. असा सय्यद बाबांचा उरूस हा रज्जबमध्ये होतो, महिन्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे संगमनेरजवळ जे BED कॉलेज जिथे आता स्टेडियम आहे त्या ठिकाणी एक दर्गा आहे. तर ते जे गृहस्थ होते सुफी साधू होते हे सर्वात प्रथम भारतामध्ये जे कोणी सुफी साधू आले तर मला वाटतं की नसरुद्दीन हे, तर त्यांच्याबरोबर जे काही निवडक साधू आले त्यात काही संगमनेरपर्यंत पोहोचले, त्यात ते होते. आणि त्यांचे वंश आजही संगमनेरामध्ये आहे. आणि त्यांच्याकडे त्या सनदा आहेत किंवा धाकटं संगमनेर ज्याला म्हणतो आम्ही, त्या धाकट्या संगमनेरात पुण्याकडे वळताना मध्ये एक दर्गा लागतो, त्याला शहा शिवलीचा दर्गा म्हणतात. तर ते जिहादी होते, ते होते सुफी साधू पण ते जिहादी होते. आणि त्यावेळची जी लढाई झाली त्यात त्यांचं शिर उडवलं गेलं, त्याला शिबलं म्हणतात गावठी भाषेत. तर म्हणून ते शिबलापूर नावाचं एक गाव तिथे आहे जवळ, आणि धड इकडे दफन केलं धाकट्या संगमनेरमध्ये. तर हे सगळे संदर्भ वाचनात येत होते, चर्चेमधून वडिलांच्या आणि बरोबरच्या साहित्यिकांच्या. आणि त्यातनं हे एक आकर्षण निर्माण झालं की आपण सखोल जाऊन अभ्यासलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मी याच्याकडे तुमचं सगळं बालपण संगमनेरमध्ये तुमचं शिक्षण संगमनेरमध्ये पेटीट हायस्कूलमध्ये, पेटीट हायस्कूल आणि संगमनेर महाविद्यालय, संगमनेर महाविद्यालय. आणि हा सगळा इतिहास तुम्ही जमा केला. आता मला असं विचारावंसं वाटतं की हे सगळं जे सांस्कृतिक वैभव आहे हा जर सगळा जो स्थानिक इतिहास आहे ज्याला आपण लोकल हिस्ट्री असं म्हणतो, तर हा इतिहास अलीकडच्या काळामध्ये खूप प्रचारकी पद्धतीने लिहिला जातो. विशेषतः राजकीय लोकांना कसा पाहिजे तशा पद्धतीने डेव्हलप होतो आहे. आत्ताच्या वर्तमान परिस्थितीला विशेषतः आधुनिक परिस्थितीला कसा पाहिजे, आर्थिक परिस्थितीला कसा पाहिजे तसा तो डेव्हलप व्हायला लागलेला आहे. पण स्थानिक इतिहास समजून घेताना किंवा लिहिताना काय जबाबदारी बाळगायला पाहिजे नव्या लेखकांनी, तुम्हाला काय वाटतं?
नव्या लेखकांनी फार महत्त्वाची जबाबदारी ही आहे की ज्यावेळेस तुम्ही सत्यान्वेषण करता, तुम्ही जेव्हा एखादा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करता, तेव्हा जे सत्य आहे तेच तुम्ही कथन केलं पाहिजे, तेच तुम्ही मांडलं पाहिजे लिखाणामधून. त्याचा सत्याचा अपलाप होता कामा नये. किंवा केवळ म्हणजे जसं आपण म्हणतो की महाभारत हा इतिहास आहे, पण पुराणं ही त्या काळातल्या कादंबऱ्या आहेत. तर आज त्या पद्धतीने जर तुम्ही इतिहास त्या पद्धतीने मांडत असाल तर ते बरोबर नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही संशोधक म्हणून तो इतिहास मांडतात, अशा भूमिकेतनं तुम्ही ते मांडतात, तर त्यावेळेस त्याचा अपलाप होता कामा नये. म्हणजे चुकीची माहिती लोकांपर्यंत जाऊन म्हणजे आज अशी परिस्थिती पण आहे की अनंत फंदी यांच्या पत्नी म्हाळसा यांना काही लेखकांनी, काही संशोधकांनी त्यांची आई बनवून टाकलेले असे उल्लेख. भवानी बुवा हे त्यांचे गुरु असताना त्यांचे मूळ नाव अनंत भवानी घोलप असे उल्लेख असलेली पुस्तकं आज मोठ्या पद्धतीने खपताना दिसतात आहे. म्हणजे हे चुकीचं आपण नव्या पिढीकडे नेतोय, याचं एक दुःख मला आहे. अनंत फंदींचं मूळ नाव काय? अनंत फंदींचं वडिलांचं नाव इतिहासाला माहीत नाही. अनंत फंदींनी त्याचा उल्लेख कुठे केला नाही. आणि त्यांच्या मुलांनी सवाई फंदी जे होते त्यांनी पण केला नाही. त्यामुळे अनंत घोलप याच पद्धतीने त्यांचं नाव आलेलं आहे. पण मग ते फंदी कसं झालं? नाव कसं आलं? वडिलांचं नाव नाहीच आहे कुठेच. मग इतर लेखकांनी कसं आणलं? भवानीबाई हे गुरु आहेत, तर त्यांना गुरूंनाच वडील केलं त्यांनी अशा पद्धतीने. पण तसं नाही आहे, तसं ते नाही आहे. आणि तुम्ही फंदींच्या बद्दल हां, तर फंदींबद्दल असं आहे की सगळ्या वाङ्मय इतिहासकारांनी जवळपास महाराष्ट्र सारस्वतापासून अनेक इतिहासकारांनी जे जाणकार लेखक आहेत आणि महत्त्वाचे आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे की एक सुफी त्याच्या वयाचा, अनंताच्या वयाचा एक सुफी साधू होता आणि मलक नावाचा तो होता. त्याच्या नादी लागले, तो छंदफंद करायचा म्हणून त्यांचं नाव फंदी पडलं. पण वास्तव असं आहे की शृंगेरी पीठाचे शंकराचार्य हे शृंगेरी पीठाचा जो ग्रंथ आहे तो यजुर्वेद आहे आणि हे यजुर्वेद ब्राह्मण. आणि त्याच्यामुळे शंकराचार्य जेव्हा संगमनेरात आले त्यावेळेच्या ब्रह्मवृंदांनी त्यांच्याकडे ज्या तक्रारी केल्या की हा ब्राह्मण कुळात जन्माला येऊन अशा प्रकारचे खेळ करतो, कारण तमाशाला त्यावेळी खेळ शब्द त्या काळात योजलेला आहे, तर हे बरोबर नाही, तुम्ही त्याला काहीतरी विचारा. मग त्यांची जी प्रश्नोत्तरी झाली, मग ती तुमची ज्ञाती काय, तुम्ही स्नान संध्या करता काय, तर संधीची लावणी त्यांनी त्याच ठिकाणी डफार थाप मारून त्यांना म्हणून दाखवली. हे शीघ्र कवित्व त्यांच्या ठिकाणी होतं. आणि मग शंकराचार्यांनी त्यांना सांगितलं की आजपासून तुम्ही कवीवर फंदी आहात, आम्ही तुम्हाला फंदी समजतो, कारण की तुमच्यासारख्या विद्वान माणसाला हे छंदफंद शोभून दिसतात आणि म्हणून कवीवर फंदी ही शंकराचार्यांनी दिलेली पदवी आहे. हे नाव त्यांनीच दिलेलं आहे. ज्याचा उल्लेख नवनीत नावाचं जे एक वेचांचं पुस्तक आहे अका प्रेवळकर सरांनी जे संपादित केलेलं आहे त्याच्यामध्ये शाहीर आनंद फंदींचे पणतू अनंत गणेश फंदी यांनी हे आम्हाला माहिती दिली, अशी तळटीप आहे. म्हणजे हा जो सगळा स्थानिक इतिहास आहे आणि महापुरुषांपासून तर लोककलावंत आणि शाहिरांच्या पर्यंतचा हा सगळा जो इतिहास आहे हा जबाबदारीने तपासायला पाहिजे आणि जबाबदारीने तो प्रवाहित करायला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता मला जाता या पुस्तकाच्या बद्दल तुम्ही थोडं सांगा. हे पुस्तक वाचकांनी का वाचायचं? हे वाचकांनी यासाठी वाचायचं की ज्याला आपण म्हणतो की ज्या भवतालात आपण राहतो तो भवताल कुरूप आहे, पण कुरूप आहे असं म्हणून नुसतं चालणार नाही. तुम्हाला भवताला बरोबर ट्युनिंग करता आलं पाहिजे. आरती प्रभूंची ट्युनर नावाची कविता जी आहे त्यामध्ये तो बाजाच्या पेट्या दुरुस्त करणारा जो ट्युनर आहे तो त्या चाळीमध्ये कोलाहल चालू आहे, गर्दी गोंगाट आहे, बाहेर गोंगाट आहे सगळं, त्याच्यामध्ये दोन स्तरांमधली आस याचं ट्युनिंग तो करतोय. असं ट्युनिंग तुम्हाला करता आलं पाहिजे जे आनंद फंदींनी पेशवाईच्या काळात केलं. आणि नुसतं ट्युनिंग केलं नाही, नुसतं हे की ॲडजस्टमेंट विथ द एन्व्हायरमेंट असं नाही, तर राजाला ठणकावून सांगणे. बाजीराव पेशव्यांना तोंडावर सांगितलं की 2 दिवसाची जाईल सत्ता, अपेक्ष माथा धरू नको. काय हे ठणकावून सांगणारा हा एकमेव कवी आहे. त्याच्यामुळे त्यांनी पोटा पाण्यासाठी कोणावरही कवनं रचले वगैरे असे जे आक्षेप घेतले गेलेले ते गळून पडतात. ते या पुराव्यानिशी किंवा खऱ्याखुऱ्या चरित्राकडे जेव्हा आपण जातो शोधतो तेव्हा ते टिकत नाही. आणि मग हे आजच्या परिस्थितीमध्ये
ही अशी चरित्र जर पुढे आली की कोणीतरी, मग तो सामान्य माणूस असेल, त्याने सत्यकथन केलं पाहिजे. त्याने अन्यायी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये व्यवस्थित राहून व्यवस्थेशीच भांडण केलं पाहिजे. हे आनंद पंथीच्या चरित्रावरून मला उमजलं. हे समोर नव्या पिढीपर्यंत जावं असं मला वाटतं की व्यवस्थेमध्ये व्यवस्थित राहून व्यवस्थेशीच भांडण आहे. जे ज्ञानेश्वराजींनी केलं 18 पगड जातीच्या लोकांना जमवून व्यवस्थेच्या विरुद्धच भांडण केलं, पण व्यवस्थेत राहून केलं. व्यवस्थेच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला तुमच्या याला ताकद मिळत नाही, असं थोडंसं आहे. चला, मला आनंद याचा आहे की हे पुस्तक माझ्या हाती आहे अगदी, आणि तुम्ही पुस्तक मार्केट प्रकाशनाकडनंही छापलं आहे. या पुस्तकाचं ऑडिओ बुक लवकरच आम्ही प्रकाशित करणार आहोत. या पुस्तकाचं ई बुक आजच प्रकाशित होत आहे आणि ई बुक आणि प्रिंट बुक अशा दोन्ही स्वरूपामध्ये वाचकांसाठी हे पुस्तक आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी प्रकाशित होत आहे. यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो सर. आणि वाचकांसाठी आपण हे पुस्तक सादर करू. हे लोकांना नक्कीच आवडेल आणि आपली वाङ्मयीन, ऐतिहासिक आणि सामाजिक सांस्कृतिक समज नव्या पिढीच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पण या कामी सहभागी झालो, यासाठी तोही आनंद आमच्या पाठीशी आहे. मनापासून आपले मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.